तू आता अकॅडमी जाऊन किती झालं तुला? मला 1 वर्ष झालं अकॅडमीमध्ये. स्टार्टिंगला मला काही पळता जात नव्हतं, मी 2 राऊंडच पळत होते. पण मी कंटिन्युटी ठेवली कोणत्या म्हणजे अभ्यासाची पण आणि ग्राउंडची पण. जेव्हा जेव्हा सर बोलत होते किंवा ग्राउंड घेत होते सकाळी किंवा दुपारी केव्हा पण मी येत होते. मी घरी नाही राहिले कधीच. आणि टायमिंगला पण आमचा 15 दिवसानंतर आमचा टायमिंग असतो, तर जिवार येतं सगळ्याला, जिवार येतं दम पण सगळ्यालाच येतो. पण मी ना प्रत्येक 15 दिवसाला टाईम काढला. माझं स्टार्टिंगला आउट ऑफ बसत नव्हतं. 100 पण मी गोळा पण तर माझा 6च जात होता आणि 800 पण नाही. 800 माझा स्टार्टिंगला टाईम 3:30 आला होता, तर आता 2:34 40 येतो. तर मग कंटिन्युटी फक्त हे प्रॅक्टिससाठी. मला असं वाटतं तू माझा आजचा मार पण खाल्ला असं खूप वेळेस मी लय मार खाल्ला होता आहे ना, पायावर काड्या खाल्ल्या असं बिरशिंगपूरला जास्त, कारण मला लॉंग पळतात जात नव्हतं काही कोणतं. तुझ्या गोळ्याबद्दल काय माहिती म्हणणं आहे तुझं? स्टार्टिंगला मग 6 पडत होता, पण मग सरांनी कंटिन्यू घ्यायचा. सर गोळा रोज आमचा 1:30 वाजता गोळा होतो क्लास सुटल्यावर, तर कंटिन्यू फेकायचा मी गोळा. पुन्हा 1:30 वाजता गोळा घेतला आपण. रोज 1:30 वाजता गोळा, मग आउट ऑफ झाला माझा. आणि 100 मीटर 100 मीटर बसत नव्हतं माझं स्टार्टिंगला. 10 12 कधी 12 बसायचं. मग 1-2 वेळा बसला आउट ऑफ, तर मला असं वाटत नव्हतं मी आउट ऑफ मारीन 100, कारण की 100 मारणं थोडं कठीण असतं आउट ऑफ मारणं. पण मी नाही इथं मारलं 2-4 वेळेस आणि पडले पण होते 100 मारता ग्राउंडच्या 2-3 दिवसा अगोदर, तर पडले होते. मग असं वाटलं होतं की मी मारणार नाही आउट ऑफ. पण सर मला माझ्यावर विश्वास नव्हता. मला असं वाटत होतं 800 मी मारू शकते, गोळा पण फेकू शकते, पण 100 बसणार नाही, मायक्रो सेकंड नव्हतं. पण सर म्हणता नाही तू मारते, तर मारती तू. माझ्यापेक्षा सरांचा माझ्यावर जास्त विश्वास होता, तर मी मारला आउट ऑफ 50 बुलढाण्याची. आणि शिवानी माझा शब्द पाळला की तू 50 पैकी 50 मारणंच पडेल. तू पडली तरी पण तू माझी 50 मार्क गमवायची नाही. म्हणजे माझ्या अकॅडमीची शान आहे तू, ठीक आहे. आणि शिवानीनं बुलढाणा जिल्हा बुलढाणा शहरमध्ये 50 पैकी 50 ग्राउंड मारून दाखवलेलं आहे.